नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारी कुरकुरीत पापड वडी कशी करायची ते पाहणार आहोत। ही वडी करायला खूप सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते। तर तुम्हीही एकदा ही वडी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मीडियम साईजचे 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे उकडून घेतले आणि आता हे बटाटे थंड झाले की आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत। तरी ते आपले बटाटे खिसून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला कोबी टाकायचं आहे। साधारण 1 वाटी कोबी आहे। कोबी आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि नंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्यायचा। अगदी थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, चवीनुसार मीठ। आता यामध्ये आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे। तीन चमचे शेजवान चटणी। आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता हे छान असं सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। आता हे बॅटर साईडला ठेवून द्यायचे। आता आपल्याला या वड्या करण्यासाठी पापड घ्यायचे आहेत। तरी ते मी 5 पापड घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या पापडाला जे बटाट्याचं मिश्रण तयार केलं होतं ते यावर पसरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने याच्यावर पसरवायचं आहे। तर हे मिश्रण चमच्याला चिटकत आहे, त्यामुळे आपल्याला ह्या चमच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावल्यामुळे मग हे चिटकत नाही आणि सर्व बाजूने व्यवस्थित हे मिश्रण पसरवता येतं। तरी ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिश्रण हे पसरवून झालेलं आहे। तर ह्या बॅक साईडनी तेल लावल्यामुळे व्यवस्थित असं मिश्रण पसरवता येतं। आणि आता हे सर्व बाजूने मिश्रण लावून झालेलं आहे। आता दुसरा पापड यावर ठेवायचा आणि याच पद्धतीने पुन्हा हे मिश्रण यावर लावून घ्यायचं आहे। तर ते दुसऱ्याही पापडाला लावून झाले। आता तिसरा पापड घ्यायचा आहे। तर अशा आपल्याला एकूण 4 पापडांना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 4ही पापडांना आपल्याला हे मिश्रण लावून झालेलं आहे। आता हा 5वा पापड यावर ठेवून प्रेस करून ठेवायचा। आता चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकीकडे पातेल्यात 1 ते 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं। आता हे मिश्रण लावून तयार केलेले पापड या चाळणीमध्ये ठेवायचे। तर हलक्या हाताने पापड उचलून अशा पद्धतीने चाळणीवर ठेवायचे। इथे पाणी गरम झालेलं आहे। ही चाळणी यावर ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 10 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे। आता ही चाळणी खाली आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आहे। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हे पूर्ण थंड झालेलं आहे। आता हे काढून घेऊयात। तर इथे पाहू शकता वाफवलेले पापड व्यवस्थित असे निघाले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये ठेवायचे आणि कट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर हे पापड व्यवस्थित असे कट होत आहेत। अशा पद्धतीने चौकोनी आकारात आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आणि आता एक वडी काढून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे कट झालेले आहेत। आता आपण तळून घेऊयात।
तर तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला ह्या वड्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात. आता या वड्या तळताना लगेच ह्या पलटी न करता यावर थोडं थोडं तेल वरून टाकायचं आणि नंतर ह्या हळूहळू एक एक वडी पलटी करायची आणि दोन्ही साईडनी छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात. तरी ते वड्या दोन्ही बाजूने छान अशा खरपूस तळून झालेल्या आहेत. आता आपण ह्या काढून घेऊयात. तरी ते वड्या छान अशा खरपूस झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने आता सर्व वड्या तळून घ्यायच्या. आणि त्या आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तरी ते एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते. आणि त्या आपल्या ह्या वड्या मस्त अशा झालेल्या आहेत. आणि ह्या वड्या नुसत्याही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता, छान लागतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.